महाराष्ट्र दिन जवळ येतोय आणि यंदाचा महाराष्ट्र दिन खास बनवायला येतोय एक खास मराठी सिनेमा. आता थांबायचं नाही. झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म्स जॅज यांनी मिळून आणलेला हा चित्रपट फक्त मनोरंजनच नाही तर तुमच्या मनाला अंतर्मुख करणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला हा सिनेमा तुम्हाला हसवेल, रडवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वप्नांना नवं बळ देईल. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. नुकताच प्रदर्शित झालेला आता थांबायचं नाहीचा ट्रेलर पाहिला आणि खरं सांगू, मन थक्क झालं. अवघ्या 3 मिनिटात हा ट्रेलर तुम्हाला भावनांच्या रोलर कोस्टरवर घेऊन जातो. कधी हसवतो, कधी डोळ्यात पाणी आणतो, तर कधी मनात स्वप्न पाहायची नवी उमेद जागवतो. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर लक्षात येतं, हा सिनेमा काही साधा सुद्धा नाही. एका प्रेक्षकाने तर म्हटलं, हा फक्त ट्रेलर नाही, ही तर नव्या दिशेची चाहूल आहे. दुसऱ्याने लिहिलं, खूप दिवसांनी मराठीत असा विषय बघायला मिळाला. आणि खरंच ट्रेलर मधलं सांग सांग भोलानाथ, लहान मुलांचं हे गाणं आता मोठ्यांसाठी रिक्रिएट केलं गेलंय आणि ट्रेलर मध्ये ते भन्नाट वाटतंय. आता थांबायचं नाही हा सिनेमा साध्या सुध्या माणसांची गोष्ट आहे. बीएमसी कामगार जे आपल्या शहराची स्वच्छता राखतात, पण स्वतःचं 10वीचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही. पण मग सहाय्यक आयुक्त साहेबांच्या डोक्यात एक कल्पना येते, या कामगारांना पुन्हा शाळेत पाठवायचं. हा सिनेमा आहे दुसऱ्या संधीचा, स्वप्नांचा आणि स्वतःच्या किमतीला ओळखण्याचा. ट्रेलर पाहिला तर कळेल, ही गोष्ट फक्त परीक्षेची नाही तर माणसाच्या जिद्दीची आणि आत्मसन्मानाची आहे. या चित्रपटातली परीक्षा तुम्हाला तुमच्या शाळेच्या आठवणींना उजाळा देईल. पण ही परीक्षा फक्त पुस्तकातली नाही तर आयुष्याची आहे, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला काहीतरी शिकवतं. हा सिनेमा तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या त्या गुरुची आणि स्वप्नांची आठवण करून देईल, ज्यांनी तुम्हाला पंख दिले. हा सिनेमा फक्त कथेसाठीच नाही तर त्यातल्या दमदार कलाकारांसाठीही खास आहे. तब्बल 4 वर्षानंतर भरत जाधव पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या सोबत आहेत आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण कुमार डाळिमकर, ओम भूतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हटंगडी यांसारखे एकापेक्षा एक तगडे कलाकार. ही स्टारकास्ट पाहूनच लक्षात येतं, हा सिनेमा काही कमी पडणार नाही. अभिनेता शिवराज वायचळ यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे आणि प्रेक्षकांना आयुष्यात पुढे जायची प्रेरणा देईल. झी स्टुडिओज सोबत काम करणं हा एक समृद्ध अनुभव आहे. पहिल्याच सिनेमात अशी दमदार टीम आणि कथा घेऊन येणारा हा दिग्दर्शक नक्कीच कौतुकास पात्र आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचं गीत लेखन या सिनेमाला आणखी उंचीवर नेऊन ठेवतं. उमेश कुमार बन्सल, भवेश दानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया यांनी निर्मिती केलेला हा सिनेमा तुषार हिरानंदानी यांच्या क्रिएटिव्ह दृष्टिकोनाने सजलाय. ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी लिहिलेली पटकथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल याची खात्री. 1 मे 2025 रोजी आता थांबायचं नाही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. प्रत्येक मराठी कुटुंबाने हा सिनेमा बघायलाच हवा, कारण हा फक्त सिनेमा नाही तर एक भावना आहे, एक प्रेरणा आहे, एक स्वप्न आहे. मग काय, तिकीट बुक करा, कुटुंबाला घ्या आणि प्रेरणादायी प्रवासाचा हिस्सा बना, कारण खरंच आता थांबायचं नाही. तुम्ही हा सिनेमा बघायला उत्सुक आहात का? तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.